नमस्कार. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राज्यामध्ये मोठं घमासान सुरू आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली हजारो मराठ्यांचा जनसमुदाय आज मुंबईमध्ये दाखल देखील झाला. खरं तर मराठा आरक्षणाचा हा मुद्दा हा आजचा नाही. 80च्या दशकापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा आजही तितक्याच तीव्रतेने मांडला जातोय. स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या माध्यमातून मराठा आरक्षणावर पहिल्यांदा आंदोलन झालं. त्यानंतर अण्णासाहेब पाटलांच्या नंतर मधल्या काळामध्ये या आंदोलनाची धार बरीचशी बोचट झाली. मात्र 10 वर्षापूर्वी जेव्हा कोपर्डीचं हत्याकांड झालं त्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ज्वलंत झाला. त्यावेळी देखील हजारोंच्या संख्येनं प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मराठा आंदोलकांचे अगदी शांततेनं मोर्चे देखील काढण्यात आले. नंतरच्या काळात पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला. मराठवाड्यात देखील मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली गेले कित्येक वर्ष मराठा आरक्षणाचा हा लढा सुरू होता. मात्र 2 वर्षापूर्वी अंतरवाली सराटी इथं मराठा आंदोलकांचं ज्या वेळेला हे आंदोलन चालू होतं त्यावेळी हे आंदोलन पोलिसांच्या बळाचा वापर करून मोडण्याचा जेव्हा प्रयत्न झाला त्यावेळेला या आंदोलनाला एक वेगळं स्वरूप आलं आणि त्यानंतर मनोज जरांगे हे नाव खऱ्या अर्थानं महाराष्ट्रभर झालं. केवळ मराठवाड्यापुरतं मर्यादित असणारं मनोज जरांगे यांचं नेतृत्व त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजानं स्वीकार. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जरांगे यांच्या नेतृत्वाखाली अशीच धडक मराठ्यांनी मुंबईपर्यंत देण्यात आली होती. आता या मराठा आरक्षणाच्या निमित्तानं काही मुद्दे नक्कीच चर्चिले जाणं अपेक्षित आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे मराठा आणि कुणबी हे एकच आहेत का. त्याच पद्धतीनं हैदराबाद, सातारा, बॉम्बे या गॅजेटमध्ये नक्की काय आहे. त्याच पद्धतीनं मराठ्यांचा ओबीसी मध्ये समावेश करण्यासाठी ओबीसी बांधवांचा नक्की विरोध कशासाठी आहे. या आणि अशा अनेक प्रश्नांचा वेध घेणार आहोत आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चौथा स्तंभ या यूट्यूब चॅनलवर. 1931 साली तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नमेंट आणि हैदराबाद संस्थांनं एक जातनिहाय जनगणना केलेली होती आणि याच जनगणनेनुसार मराठा समाज हा 16.29% तर कुणबी समाज हा 7.34% असल्याचं आपल्याला आढळून येतं. 1931 ते 1945 याच दरम्यान बहुतांश मराठा समाजानं कुणबी हे लावण्याचं बंद केलं आणि सर्रास मराठा ही जात लावण्यास सुरुवात केली. आता याच्याही अगोदर जर आपण अगदी प्राचीन इतिहासामध्ये गेलो तर इतिहास कालामध्ये आपल्या भारत देशामध्ये सातवाहन, राष्ट्रकूट, वाकाटक, त्याच पद्धतीनं चालुक्य, शिलाहार अशा वेगवेगळ्या राजघराण्यांचा इतिहास आपल्याला आढळून येतो आणि याच राजघराण्यांचे वंशज ज्यांना मरहट्टा किंवा मराठा असं संबोधलं जायचं. त्यातही याच राजघराण्याचे जे 2 वंश मानले जातात ते म्हणजे सूर्यवंश आणि चांद्रवंश आणि याच 2 वंशामध्ये 96 कुळे विभागली गेली आणि त्यांनाच 96 कुळी मराठा असं संबोधलं जातं. प्राध्यापक रामकृष्ण कदम यांच्या 96 कुळी मराठा या पुस्तकामध्ये आपल्याला हा संदर्भ आढळून येतो. कोणत्याही समाजाला आरक्षण हे कोणत्या मुद्द्यावर दिलं जातं ते आपण पहिल्यांदा पाहूया. तर सामाजिक मागासलेपण आणि शैक्षणिक मागासलेपण हे 2 मुद्दे हे आरक्षणाचा पाया आहेत. शैक्षणिक मागासलेपण मराठा समाजाचं एक वेळ आपण मान्य करू, परंतु सामाजिक मागासलेपण हे मराठा समाजाचं कधीही मान्य होणार नाही. आता सामाजिक मागासलेपण म्हणजे काय, तर सामाजिक मागासलेपणामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात. सामाजिक मागासलेपणामध्ये तुमच्या गावातील मंदिरामध्ये तुम्हाला प्रवेश दिला जात नाही. त्याच पद्धतीनं सार्वजनिक विहिरीवर तुम्हाला पाणी भरू दिलं जात नाही. गावातील सार्वजनिक ठिकाणावरून तुमच्या लग्नाची वरात काढू दिली जात नाही. हे आणि यासारखे अनेक मुद्दे हे सामाजिक मागासलेपणामध्ये येतात आणि मराठा समाजाच्या बाबतीत असं सामाजिक मागासलेपण हे निश्चितच महाराष्ट्रामध्ये नाही आणि त्यामुळेच न्यायालयानं देखील मराठा समाजाचं सामाजिक मागासलेपण हे अमान्य केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग मराठा समाजाचं नक्की काय आहे, तर मराठा समाजाचं आर्थिक मागासलेपण आहे आणि आर्थिक मागासलेपणावर आरक्षण द्यायची तरतूद आपल्या घटनेमध्ये नाही. आर्थिक मागासलेपणावर तुम्हाला सवलती मिळू शकतात, मात्र आर्थिक मागासलेपणावर आरक्षण देण्याची कोणतीही तरतूद घटनेमध्ये नाही. आता मनोज जरांगे ज्या मराठवाड्यातून येतात त्या मराठवाड्यामध्ये 96 कुळी 92 कुळी हा भेद फारसा नाही, म्हणजे जवळजवळ नाहीच. परंतु विदर्भ, त्याच पद्धतीनं पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर
आणि कोकणामध्ये बहुतांश ठिकाणी 96 कुळी मराठा आणि कुणबी हे दोन वेगळे समाज आहेत। तर या भागातील जे 96 कुळी मराठा आहेत त्यांना पूर्वीच्या काळात छत्रपतींच्या काळात असेल किंवा त्याच्याही अगोदर की अनेक ठिकाणी इनामं मिळाली, देशमुखी मिळाली, पाटीलकी मिळाली आणि त्याच्याच जोरावर या मंडळींचं एक आर्थिक स्थिरतावर किंवा सुबत्ता असणारी ही घराणी आहे। परंतु मग आता आर्थिक सुबत्ता आहे म्हणून यांना आरक्षण नको आहे का? तर त्यांनाही आरक्षणाची गरज आहे। परंतु आता अडचण अशी झालेली आहे की आरक्षण पाहिजे असेल तर ते कुणबीमधून मिळते, मात्र ते कुणबी लावायला तयार नाहीत। त्यांच्या पुढचा मोठा गंभीर प्रश्न आहे। ज्या वेळेला या लोकांना पूर्वीच्या काळात इनामं किंवा देशमुख्या मिळाल्या त्यावेळेला यांच्याकडे जवळपास 100, 150, 200 एकरपर्यंत जमिनी होत्या। परंतु नंतरच्या काळामध्ये साधारणपणे 50 वर्षाच्या पाठीमागं या सगळ्या प्रकारामध्ये बदल होत गेला। आर्थिक सुबत्ता जरी असली तरी नंतरच्या काळात शासनाचे काही कायदे, विशेषतः 1956चा कुळ कायदा आणि कमाल जमीन धारणा कायदा यांच्यामुळे हे जे जमीनदार होते यांच्या बहुतांश जमिनी या कमी झाल्या। त्यानंतरच्या काळात त्यांचं झालेला कुटुंब विस्तार यांच्यामुळे या जमिनी कमी होत गेल्या। त्यानंतरच्या काळात ज्या मराठ्यांनी काळाची पावलं ओळखून केवळ शेत जमिनींवर अवलंबून न राहता नोकरी, उद्योग आणि व्यवसायामध्ये आपलं प्रस्थान केलं, आपल्या कुटुंबाला त्या ठिकाणी बदललं, अशीच माणसं या काळामध्ये टिकून राहिली। कुळ कायद्यामध्ये गेलेल्या जमिनी, नंतरच्या काळात वाढलेला वंशविस्तार, त्याच पद्धतीनं खोट्या प्रतिष्ठेपायी या समाजाने केलेली प्रचंड उधळपट्टी, काळाप्रमाणे न बदलता शेती व्यवसायामध्ये गुंतून राहणं यामुळं हा मराठा समाज देखील आज फार मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहे। त्यामुळे निश्चितच कुणबी समाजाप्रमाणे या 96 कुळी मराठा समाजालाही आरक्षणाची तेवढीच गरज आहे। मात्र आता मनोज जरांगे ज्या पद्धतीनं सगळे सोयऱ्याचा जो मुद्दा लावून धरतायत त्यामध्ये सुद्धा एक मतप्रवाह असा आहे की गावागावामध्ये जेव्हा पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये आज 96 कुळी मराठा आणि कुणबी हे दोन वेगळे समाज स्वतःला मानतात। 96 कुळी मराठा आणि कुणबी समाजामध्ये जरी रोटीचा व्यवहार होत असला तरी बेटीचा व्यवहार मात्र होत नाही आणि दोन्ही समाजानं ते मान्य देखील केलेलं आहे। त्यामुळे दोन्ही समाज एकमेकांच्या चालीरीतीमध्ये कुठेही हस्तक्षेप करत नाहीत आणि ही पश्चिम महाराष्ट्रातली वस्तुस्थिती आहे आणि दोन्ही समाजानं ती मान्य देखील केलेली आहे। गेल्या वर्षी ज्यावेळेला मनोज जरांगे यांचं मुंबईमध्ये आंदोलन झालं त्यावेळेला देखील सातारा जिल्ह्यातील एक मराठा समाजाच्या महिला कार्यकर्त्यांनी स्पष्टपणे साताऱ्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की आम्ही 96 कुळी मराठा असून आम्हाला ओबीसी मधून आरक्षण मान्य नाही, आम्हाला आरक्षण द्यायचंच झालं तर ते मराठा म्हणून द्या। त्यामुळं हा पेच दिवसेंदिवस वाढत जाणार आहे। त्यानंतर मनोज जरांगेंचा जो दुसरा मुद्दा आहे की हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गॅजेट लागू करण्याचा, तर या गॅजेटमध्ये नक्की काय आहे? तर या गॅजेटमध्ये तत्कालीन समाजाच्या कुठल्याही वैयक्तिक नोंदी नाहीत, तर या गॅजेटमध्ये तत्कालीन समाजातील विविध जातींच्या लोकसंख्येची आकडेवारी आहे आणि केवळ या लोकसंख्येच्या आकडेवारीवरून आरक्षण देणं उचित होणार नाही असा निष्कर्ष त्यावेळच्या न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीने काढलेला होता। त्यामुळे साहजिकच जरांगेंची ही जी गॅजेटची मागणी आहे ही आपोआपच एका बाजूला पडलेली आहे। आता मराठा आरक्षणामधील सर्वात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा कोणता असेल तर तो म्हणजे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यास ओबीसी समाज बांधवांचा असलेला विरोध। आणि हा विरोध नक्की काय होतंय याची कारणं देखील आपल्याला जाणून घेतली पाहिजे। मुळातच ओबीसी मध्ये आज अखेर जवळपास 370हून अधिक जातींचा समावेश झालेला आहे आणि या सगळ्या जाती समावेश असताना एकूण 370 जातीमध्ये ओबीसींना स्पर्धा करावी लागते आणि त्यातच मोठ्या संख्येने असलेला मराठा समाज जर या ओबीसी मध्ये समावेश झाला तर ही स्पर्धा प्रचंड वाढणार आहे। त्याच पद्धतीने आता जी शैक्षणिक आणि नोकरीमध्ये ओबीसी समाजामध्ये जी स्पर्धा होत आहे 370 जातींच्या मध्ये, ही स्पर्धा निकोप स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेतील यश अपयशाबद्दल कुठल्याही ओबीसीची कधीच तक्रार असत नाही। ज्यावेळी बहुसंख्य असलेला मराठा समाज हा ओबीसी मध्ये येणार आहे त्यावेळेला त्याला शैक्षणिक आणि नोकरीतल्या आरक्षणासोबतच राजकीय आरक्षण देखील लागू होणार आहे आणि ओबीसींचं हेच मोठं दुखणं आहे। मुळातच 1994 नंतर मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार ओबीसींचा जो गावगाड्यातील दुर्लक्षित असा ओबीसी समाज होता त्याला ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल याच्यामध्ये कुठेतरी नेतृत्व करण्याची संधी मिळायला सुरुवात झाली होती।
आणि आज बहुसंख्येनं असलेला मराठा समाज जर ओबीसी मध्ये समाविष्ट झाला तर गावगाड्यातील ही स्पर्धा अतिशय जीव घेणे होणार आहे आणि हीच धास्ती ओबीसी समाजाला आहे। यापूर्वीचं जर आपण महाराष्ट्रातील राजकारण पाहिलं तर विधान परिषदेत सभापती राहिलेले प्राध्यापक ना.स. फरांदे असतील, शंकरराव जगताप असतील, अगदी कोल्हापूरचे विनय कोरे असतील, ही ओबीसी समाजातली मंडळी राजकारणामध्ये एका वेगळ्या उंचीवर गेली। त्याला कारण होतं की तोपर्यंत गेल्या अनेक वर्षामध्ये महाराष्ट्राचं राजकारण हे जातीय ध्रुवीकरणावर गेलेलं नव्हतं, परंतु आज परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे आणि महाराष्ट्रातील राजकारण हे जातीय ध्रुवीकरणाच्या दिशेने निघालेलं आहे। आणि या सगळ्यामुळेच त्यामुळं उद्या जेव्हा मोठ्या संख्येने असलेला मराठा समाज ओबीसी मध्ये समाविष्ट होईल त्यावेळेला गावागावात असणारा कुंभार असेल, चांभार असेल, लोहार असेल, सुतार असेल, हा मायक्रो ओबीसी हा राजकारणामधून पूर्णपणे हद्दपार होणार आहे। साधा ग्रामपंचायत सदस्य देखील या समाजाचा उद्या होऊ शकत नाही।